कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वर बसून. हे काय चाललंय सगळं? काय? अरे बाहेर काय रंगरंगोटी चालली आहे, हे सगळे माप वगैरे घेतात, काय चाललंय? तयारी. कसली तयारी? म्हणजे काही कार्यक्रम वगैरे आहे का? लग्न आहे कोणाचं? असं काय करताय? आपलं लग्न आहे की. नाही पण आपलं लग्न असं कसं होईल ना? म्हणजे लग्नासाठी जी अट मी घातली आहे त्याची पूर्तता कुठे झाली अजून? हा, म्हणजे तुमच्या अटींची पूर्तता व्हायची तयारी सुरू झाल्या. सुरुवात झाली म्हणजे? म्हणजे आम्ही माणसं पाठवली आहेत. म्हणजे तुमच्या सुनबाईंना घरला परत आणायला आम्ही माणसं पाठवली आहेत. अच्छा, मग एकदा अक्षरा घरी आल्यानंतर हे सगळं करा ना, रंगरंगोटी, लाइटिंग विटिंग. म्हणजे काय? ही सगळी तयारी अक्षरा आल्यावर करूया, आता कशाला? अहो पण आता रंगरंगोटी करायला काय प्रॉब्लेम आहे? आणि आम्ही तुम्हाला शब्द दिलाय ना व की मास्तरीनबाई घरला परत येणार म्हणून. येणार. नुसतं शब्द देऊन काही होत नाही ना, ते कृतीत यायला हवं. अक्षरा घरी यायला हवी. काळजी नका करू, मास्तरीनबाई आज घरला परत येणार म्हणजे येणार. आणि एक मास्तरीनबाई नाही, तिचं नाव अक्षरा आहे. सांगितलं ना मी, सौभाग्यवती अक्षरा अधिपती सूर्यवंशी. तर ते जरा लक्षात ठेव. आता या घरात सौभाग्यवती भुवनेश्वरी चारुवास सूर्यवंशी जे म्हणतील तेच होणार मोठे मालक. तुम्ही इकडे? हा मग येऊ काय आत येऊ काय? या ना या. तुम्ही का आलाय तिकडे? इरा, अगं आत तर येऊ दे त्यांना. आई, त्यांनी बाबांना आणि ताईला घरात घेतलं का त्या दिवशी? नाही ना, बाबांवर हल्ला केला, ढकललं त्यांना, ताईचा गळा दाबला. मग ह्यांना का आपण घरात घ्यायचं? आव तुम्ही अजून तेच डोसक्यात धरून बसलाय सवय. अव राग आला की असं होतंय माणसाला. आणि शेवटी बघा, आणि राग तर आपल्याच माणसावर निघतोय की. आता मास्तरीनबाई आमची सूनबाई हाय म्हणल्यावर हक्कानं जरा रागवले तर एवढं काय झालं त्यात, नाही का? रागावलात? रागावला नाहीत, फक्त तुम्ही तिचा गळा दाबलात. तुम्ही तिला मारायला निघाला होता. अव जाऊ द्या, राग राग करू नका, जाऊ दे की, डोसक्यातून काढून टाका समज. पाहिजे तर मी तुमची माफी मागते. मागू काय? का दंडवत घालू? सांगा. कसं आहे, आमच्या घरात का नाही दंडवत घालून माफी मागायची पद्धत आहे. मग तसं करू काय? दंडवत घालू? घालू का? हा घाला. हा, दंडवत घाला. कसं आहे ताई, तुम्ही माझ्या मुलीशी खूप वाईट वागलेला आहात, पण आमच्या दारात आलेल्या व्यक्तीचा अनादर करायचा नाही, ही आमच्या घरातली पद्धत आहे. या ना, या तुम्ही आत या. हा, शांती ये का? ताट बिट ठेव, ये ठेव इकडे. ठेव, नीट ठेव, ते पडल. हे काय सगळं? अगं हे आहेर पाठवलंय आमच्या ताईनं. ते काय हाय नव, व्यायांच्या घरी जाताना का नाही असं रिकाम्या हाताने जाऊ नये अशी पद्धत आहे आमच्याकडं. म्हणून हे आहेर आणलंय बघा आमच्या सुनबाईसाठी. बरं, सुनबाई कुठे दिसत नाही. कुठं आहे सुनबाई? ओ सुनबाई, सुनबाई, अगं बाई कुठं आहे? कुठं सुनबाई? एक मिनिट, ती तुमच्यासारखी रिकाम टेकडी नाहीये, ती शाळेत गेली. मग बोलवा तिला परत घरला. काय? बोलवा की तिला घरला. ए इरा, अगं बोलव तुझ्या बहिणीला, तिला सांग घरला बोलवले. हा, अशी कशी घरी येईल ती? का? शाळा आपलीच आहे, तिला कोण अडवणार आहे? बोलवा, बोलवा तिला. हा, अहो बोलवा की तिला. आणि काय देत ताई, म्हणजे तुमच्याकडं तुमच्या घरला आलेल्या पाहुण्यांना पाणी देण्याची पद्धत नाही वाटतं? हा नाही, खरं तर तुम्हाला पाणीच पाजलं पाहिजे. हा? आहे, आमच्याकडे पाणी देण्याची पद्धत आहे घरी आलेल्या माणसाला.
देते मी. काय मग तब्येत काय म्हणते बाबा? हे बघा, मी तुमचा बाबा नाही. हो माझा नाही, आमच्या सुनबाईचा तर बाबा आहेसा ना व. तुमचा दौरा इकडं कुठं? कशाला आलात तुम्ही इकडे? हाय का आता? अहो म्या आमच्या सुनबाईला घेऊन जायला आल्या. काय? अगं हिराबाई, अजून तू हिथंच आहेस व्हय? अगं कर की फोन तुझ्या बहिणीला आणि सांग म्या आल्या. सांग जा. सांगते. आज का नाही म्या आमच्या सुनबाईला घेऊन जायला चालल्या. बघाल. न्यायला ती काही वस्तू नाहीये. चांगली हरमासाची माणूस आहे. कळलं तुम्हाला? हाय बोल. हा अक्षरा, अगं कुठे आहेस तू? मी घरी येते, वाटत आहे. लवकर ये. का ग सगळं ठीक आहे ना? हो म्हणजे आतापर्यंत सगळं ठीक आहे, पण काय? अक्षु पुढे ठीक राहील असं वाटत नाहीये मला. का म्हणजे काय काय झालंय काय? अक्षरा अगं ते अक्षु अगं ते दुर्गेश्वरी बाई आल्यात घरात. दुर्गेश्वरी मॅडम आले? हो ना. आपल्या घरी का आले? काय झालं? आणि सोबत 2-4 बायका आहेत अगं, आणि बरंच काय काय सामान घेऊन आलेत. मला तर काही कळतच नाही बाई कशासाठी आल्यात ते. मला टेन्शन आलंय ग अक्षरा. तू ये ना जरा लवकर घरी, ये ना प्लीज. हे बघ, बाबा ना चिडल्यासारखे दिसत आहेत मला. बाबा काहीतरी बोलतील, मग शब्दाला शब्द वाढेल आणि काहीतरी भलतंच घडेल अशी शंका आहे माझ्या मनात. प्लीज तू लवकर ये अक्षरा, ये ना लवकर घरी. हो तू टेन्शन नको घेऊस, मी येते, लवकर येते. हा टेन्शन नको घेऊस. हो ये लवकर ये. हं? बाय. ही बाई ना कधीच पहिल्या झटकेत फोन उचलत नाही. स्वतः अपेक्षा करते की दुसऱ्यांनी फोन उचलावा लगेच. काय हिराबाई, कुठं आबाळ कोसळलं का आग लागल्या? हा फोनवर फोन करायलाय तुम्ही? मॅडम मी ते काय तुम्हाला एक सांगायचं होतं. सांगा की. मॅडम अहो दुर्गेश्वरी मॅडम घरी आल्या आहेत. जे आम्हाला ठाव आहे ते काय सांगताय तुम्ही आम्हाला? म्हणजे मला कळालं नाही. त्या अशा अचानक घरी का आल्यात आमच्या? आम्ही पाठवले तिला. तुम्ही पाठवलं त्यांना? अहो त्या ताईला घरी न्यायची भाषा करतायत. अरे वा, गेल्या गेल्या मुद्द्याला हात घातलाय वाटतं दुर्गीनं. चांगलं केलं, चांगलं केलंय. मॅडम त्या ताईला तुमच्या घरी न्यायचं म्हणतायत. काय आहे आम्हाला ते? पण मॅडम अहो त्या असं का बोलतायत? आम्ही पडवलेली पट्टी बोलतीये ती. पण असं का? म्हणजे डिवोर्स रद्द झालाय का? नाही, रद्द बिद्द झाला नाही, मग पुढं ढकललाय असं समजा. पण मॅडम अहो आता पण बिन सोडा आणि तुमची बहीण सासरी परत कशी लवकर येईल त्याचं बघा. काय झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.